नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययनाच्या शाळापूर्व स्तरापासून उच्च शिक्षण स्तरापर्यंत प्रत्येक स्तरावर विशिष्ट निर्धारित कौशल्य आणि मूल्यांची ओळख करून देणे गरजेचे आहे. यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे अंमलात आणले असता भारत सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षा सप्ताहदिन घेण्यात आला आहे. यामध्ये TLM डे, FLN डे, स्पोर्ट्स डे, कल्चर डे, स्किलिंग अँड डिजिटल इनिशिएटिव्ह डे, इको क्लब्स फॉर मशीन लाईफ कम्युनिटी इन्व्हॉर्मेंट डे इत्यादी उपक्रम घेण्यात आले. हे उपक्रम राज्यातील आदिवासी विभागाच्या आयुक्त श्रीमती नैना गुंडे मॅडम व अमरावती आदिवासी विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे तसेच किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम घेण्यात आल्याची माहिती एकलव्य रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य राधिका गोलटकर यांनी ही माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, किनवट, नांदेड. हा आमच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंड येथे दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान साजरा करण्यात आला. ह्या मागचा उद्देश आहे की आपली जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, ही नवीन एज्युकेशन पॉलिसीचा हा 4थी ॲनिव्हर्सरी आहे. तर त्या संदर्भात त्याचं सगळ्यांना नॉलेज व्हायला हवं, सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे आणि वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत शाळेशी संबंधित त्या सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट हे विद्यार्थ्यांच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी व्हावं, यासाठी वेगवेगळे डेज हे आपण मनवल्या गेलेले आहेत शाळेमध्ये. यामध्ये पहिल्या दिवशी आपण केलेलं आहे टीचिंग लर्निंग मटेरियलचं आपण विद्यार्थ्यांकडनं करून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो आहे FLN डे होता. तिसरा जो डे होता तो स्पोर्ट्स डे होता. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्पोर्ट्समध्ये भाग घेतले आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवले. त्यानंतरचा आहे 4था जो डे होता तो होता कल्चरल डे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले जे आदिवासी विद्यार्थी आमच्या शाळेत शिकतात आहेत त्यांचं जे कल्चर आहे त्याच्याशी अजून जवळीक साधण्यासाठी किंवा त्याचं एक रिव्हिजन करण्यासाठी की त्याच्यातनं आनंद निर्माण व्हावा, यासाठी आपण त्यांचे वेगवेगळे नृत्य प्रकार इथे त्यांनी सादर केले. त्यानंतरचा होता 5वा डे होता स्किलिंग डे आणि डिजिटल इनिशिएटिव्ह डे. यामध्ये आपण डॉक्टर गायकवाड जे तालुका अध्यक्ष आहेत, मेडिकल ऑफिसर, त्यांनी इथे प्रत्यक्ष येऊन फर्स्ट एडचं वर्कशॉप घेतलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना फर्स्ट एड कुठली विपरीत परिस्थिती जर का उद्भवली तर त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ट्रीट करू शकतो किंवा जो ही विक्टीम असेल त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने प्रथमोपचार देऊ शकतो याबद्दल अत्यंत सुंदर अशा भाषेमध्ये समजावून सांगितलं, प्रात्यक्षिक पण दिलं. त्यानंतरचा जो 6वा डे होता तो होता इको क्लब. यामध्ये आपण विद्यार्थी आणि पालक यांच्या सहयोगाने किंवा यांच्या दोघांच्याही सहकार्याने आपण इको सिस्टीम शाळेमध्ये कशी तयार करता येईल यावरती चर्चा करण्यात आले. काही पॅरेंट्स आपल्याकडे आलेले होते, त्यांच्या हातून आपण मुलगी आणि आई यांनी दोघांनी मिळून झाडे लावलेली आहेत. तर इको क्लबची सुरुवातसुद्धा आपण या अनुषंगाने केलेली आहे. आणि 7वा जो होता तो कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे होता. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे एंटरप्रेनर्स होते, जे यशस्वी लोक होते, त्यांचं गायडन्स आपण विद्यार्थ्यांना इथे दिलेलं आहे आणि त्यांचे अनुभव त्यांनी इथे शेअर केलेले आहेत, ज्या अनुभवातून विद्यार्थी थोडे शिकतील आहेत आणि त्यांना एक मोटिवेशन मिळेल आणि आपणही आपल्या लाईफमध्ये कसं पुढे जावं याबद्दल त्यांना एक म्हणजे एक मोटिवेशन मिळालेलं आहे. तर हा सप्ताह साजरा करताना माझे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मला खूप मदत केलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि हे सर्व 7ही दिवस शिक्षा सप्ताहातले अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये आम्ही इथे साजरे केलेले आहे.
ह्यासाठी आम्हाला आमच्या ज्या PO मॅडम आहेत, मेघना कावली मॅडम, तसंच आमचे ATC सरचे वानखेडे सर आणि आमच्या कमिशनर मॅडम श्रीमती नयना गुंडे मॅडम यांचं खूप सहकार्य, मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.